गीत रामायणाचे रचयिते ग. दि. माडगूळकर यांना आधुनिक वाल्मिकी का म्हटलं जातं हे आपल्याला या मुद्द्यावरून लक्षात येईल. तर गीत रामायणामध्ये एक शबरीचा प्रसंग आहे आणि त्या शबरीच्या प्रसंगावर एक ते गीत आहे की श्रीराम जेव्हा शबरीच्या आश्रमात येतात तेव्हा शबरीचे हे गीत गदिमांच्या गीत रामायणात आहे की जेव्हा शबरी उष्टीफळे राम आणि लक्ष्मणासमोर ठेवते तेव्हा ती त्या गीतात जे गाणं आहे ते त्या गीतात तिचं म्हणते की शते खगाची नव्हे तर देवा मीच चाखिला स्वये गोडवा गोड तेवडी पुढे ठेवली फसवा नच रक्तिमा लागली श्रीचरणी आश्रमा. तर हे जे फळ आहे हे अर्ध खाल्लेलं जे दिसतंय तर हे काही पक्ष्यांनी तोडलेलं नाहीये, ते गोड आहे की नाही हे मीच बघितलंय. त्यातली गोड असलेली फळे मी तुमच्या समोर ठेवली ती तुम्ही खा असं शबरी त्यांना म्हणते. पुढच्या कडव्यात शबरी असं म्हणते की का सौमित्री शंकीच्या दृष्टी अभिमंत्रितती नव्हेत उष्टी या वदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा. तर लक्ष्मणांकडे बघून शबरी म्हणते की लक्ष्मणा या फळाकडे शंकेच्या दृष्टीने तुम्ही बघू नका, ती उष्टी नाहीये, ती अभिमंत्रित केलेली आहे. कारण की या मुखातून नेहमी वेदांचे पठण होत आहे. तर शबरी नेहमी वेदांचे पठण करते म्हणून ती ज्या मुखातून वेद म्हणते त्याच मुखातून ते फळ तोडलेली आहे म्हणून ती गोष्टी नसून अभिमंत्रित केलेली आहे असं तिच्या शबरीला म्हणायचंय. ही एक आदिवासी स्त्री जी समाजापासून दूर आहे, अरण्यात आहे, जी घर वगैरे सोडून गुरु मतंगाकडे शिक्षण घेण्यासाठी आली. गुरु मतंगांनी तिला वेद शिकवलेत आणि त्या मुखातून मंत्रित केलेली ती फळे आहेत. म्हणजे एका आदिवासी स्त्रीला सुद्धा वेद पठणाचा, वेद शिकण्याचा अधिकार त्या काळी सुद्धा होता. हेच गदिमांना या गीतातून सांगायचंय. म्हणूनच गदिमांना आधुनिक वाल्मिकी म्हटलं जातं. ते याच प्रसंगावरून असेल किंवा अनेक असे प्रसंग या गीत रामायणात त्यांनी दिलेले.